नमस्कार श्रोते हो. सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 6वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 7वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 7वा. कर्मफल मीमांसा. शंकर भट्टांनी तिरुमलदासांना विचारले, स्वामी, मृत्यूनंतर तुम्हाला पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा केली हे मला सांगा. तिरुमलदास म्हणाले, एकदा श्रीपाद 2 वर्षांचे असताना मी त्यांच्या मातामहांच्या घरी कपडे घेऊन गेलो होतो. तेव्हा श्रीपादांना मी श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे म्हणून म्हटले. कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. श्रीपाद म्हणाले, तू महाराष्ट्रात गाडगे बाबा नावाने रजक कुलात जन्म घेशील. तुझ्या मुखात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा जप असेल. धीरशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन रूपात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून तुला अनुग्रह होईल. हे माझे तुला वरदान व अभयदान. शंकर भट्ट म्हणाले, श्रीकृष्णाने सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे, तर श्रीपाद नियम उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील. तिरुमलदास म्हणाले, ते कर्मफल स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्षे भोगावयाचे कर्म मानसिक त्रासाने स्वप्नातील मानसिक व्यथेमुळे काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषास दानधर्म केल्याने पापकर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून करुणेने आपले पाप कर्मफल ओढवून त्यांचे पुण्य आपणास देतात. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने पापकर्मांचा क्षय होतो. सद्गुरूंचे ध्यान केल्याने कर्माच्या माध्यमातून अदलाबदली होते. देव सत्पुरुष अवतार पुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकारलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यात असते. पतिपत्नीमध्ये कलह निर्माण करणाऱ्याचा पुढील जन्म नपुंसक होतो व तो संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतो. तसेच मांसाहार निषिद्ध आहे. मांसभक्षण करणाऱ्याचा पुढील जन्म शेळीचा होतो. जर ती शेळी त्या मनुष्यास क्षमा करील तर तिला प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. तेव्हा सुमती महाराणीने आपल्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले, श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या निर्माण करण्यात पण पटाईत आहेत. सगळे कालाधीन आहे व काळ श्रीपादांच्या अधीन आहे. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा दत्तच परिष्कार करतील. कुठलाही जीव अंधकार सदृश तामसी वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादीचा त्याग करून श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. एकदा हिमालयातील श्री सच्चिदानंद अवधूत या नावाचे महात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यास पीठिकापुरात आले. त्यांच्यासमोर श्रीपादांच्या दुधाची समस्या आली. अवधूतांनी श्रीपाद श्रीवल्लभच दत्त असल्याची पंचमहाभूतांकडून साक्ष दिली. तेव्हा अप्पल राजांनी बापणणाऱ्यांकडून गोदानाचा स्वीकार केला व श्रीप्रभूंची दुधाची समस्या निवारण झाली. भविष्य काळात सामलकोट, पिठापूर
काकीनाडा एकत्र होऊन महानगर होईल. जगातील सगळ्या देशांचे, धर्मांचे किंवा पंथांचे लोक कोणत्या तरी जन्मी एके दिवशी पीठिकापुरी येतील व श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादाने प्रसिद्ध होईल. भूर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्रीपादुकांची स्थापना व मंदिर निर्माण होईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 7 समाप्त. पुढील व्हिडिओत अध्याय 8 आपण श्रवण कराल.